ठिकाणी बोलून दाखवली की काही हजारांचं कर्ज जर त्यासाठी काही EMI त्यांचे डिले झाले तर ज्या प्रकारचं हॅरॅसमेंट एका सामान्य भारतीयाला त्या ठिकाणी सोसावं लागतं किंवा त्याच्या विरुद्ध ज्या प्रकारे बँका कारवाया करते आणि त्याच्या विरुद्ध जर आपण केलं तर हजारो कोटींचा एक प्रकारे जे आहे भ्रष्टाचार, हजारो कोटींची बँकांची फसवणूक करून मग तो नीरव मोदी असेल, मेहुल चोक्सी असेल किंवा किंगफिशरचा किंग ऑफ ओल्ड गुड टाइम्स अशा प्रकारचा मल्ल्या असो, असे कितीतरी सो कॉल्ड हाय प्रोफाईल गुन्हेगार, आर्थिक गुन्हेगार जे आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये जातात. फक्त दुसऱ्या देशांमध्ये त्या ठिकाणी जात नाहीत तर त्यांच्या संपत्तीच्या आधारावर, त्यांच्या कनेक्टच्या आधारावर, त्यांच्याजवळ असलेल्या संसाधनांच्या आधारावर मागच्या कित्येक वर्षांपासून भारताच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजला एक प्रकारे मी म्हणेल भारत सरकारला सुद्धा जे आहे ते एक प्रकारे हुलकावणी देतात आणि आपलं जे आहे जे त्यांचं लाईफ आहे ते लाईफ, लक्झरियस लाईफ त्या ठिकाणी ते कंटिन्यू करतात. काही उदाहरणं तुम्ही या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी दिली, ज्या ठिकाणी मेहुल चोक्सीचं नाव त्या ठिकाणी आलं, माल्याचं नाव आलं, मोदीचं नाव त्या ठिकाणी आलं. युनायटेड किंगडम मध्ये ते का पळून गेले किंवा जे आहे अँटिगुआमध्ये का पळून गेले, त्याचं एक महत्वाचं कारण की पर्पजफुली त्यांच्या सगळ्या ज्या प्री प्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आहेत की तिथे गेल्यानंतर एक्स्ट्राडिशनच्या माध्यमातून जरी त्यांना पकडलं गेलं, जरी त्यांच्यावर केस त्या ठिकाणी झाली तर तिथली लिगल प्रोसेस ही खूप लेंदी आहे आणि एक्स्ट्राडिशन ट्रीटीच्या माध्यमातून, प्रत्यर्पण संधीच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये परत येण्यासाठी जे आहे याला खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी डिले करता येईल हे त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी माहित होतं. म्हणूनच त्यांनी या सगळ्या देशांचा जो आहे एक प्रकारे अंगीकार केला म्हणा किंवा त्या ठिकाणी तिच्यात गेले. एक महत्वाची गोष्ट विशालजी तुम्ही लक्षात घ्या, आता हा चर्चेमध्ये त्या ठिकाणी निघालेलंच आहे, तर मेहुल चोक्सीचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या किंवा PNB फ्रॉडशी रिलेटेड हे सगळे जे लोक होते. PNB बँक ही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करते की यातले जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना भारत देश सोडण्यापासून परावृत्त करण्यात यावं अशा प्रकारचा आदेश तुम्ही द्या. हा आदेश देण्याच्या अगोदरच 2018च्या जानेवारीमध्येच या PNB बँक फ्रॉडशी संबंधित हे गुन्हेगार जे आहेत ते आपला देश सोडून त्या ठिकाणी पळून जातात. म्हणजेच आमची जी ब्युरोक्रेसी आहे या ब्युरोक्रेसीमध्ये कुठेतरी जे सेंध झालेली आहे, कुठेतरी जे प्रचंड प्रमाणामध्ये करप्ट लोक आहेत, आमच्या सिक्युरिटी एजन्सीज मध्ये करप्ट लोक त्या ठिकाणी आहेत, म्हणूनच यांना जे आहे अगोदरच या सगळ्या गोष्टींचा मागोवा लागतो आणि हे सगळे त्या ठिकाणी पळून जातात. मग यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकार कधी जे आहे खमकी भूमिका घेणार आहे आणि आता जे आहे पॉलिटिकल, मला वाटलं की सुरुवातीला जे आहे काँग्रेस आणि BJP यांच्या साईडने जे आहे स्ट्रॉंग आर्ग्युमेंट त्या ठिकाणी त्याच्यात येतील. मी एक फक्त आर्ग्युमेंट पर्पज साठी मी त्या ठिकाणी सांगतो. विश्वासजी या ठिकाणी आहेत आणि ओव्हरऑल चर्चेमध्ये मी काल बऱ्याच ठिकाणी चर्चेमध्ये त्या ठिकाणी होतो आणि चर्चेमध्ये एक मुद्दा असा त्या ठिकाणी आला आणि मी सुद्धा ऍग्री करतो की नरेंद्र मोदी यांचं राजकीय नेतृत्व हे सक्षम आहे आणि म्हणूनच ही सगळी प्रक्रिया आपण त्या ठिकाणी पार पाडू शकलो. 2005 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं राजकीय नेतृत्व सक्षम होतं म्हणून आपल्याला पोर्तुगालमधून अबू सालेमला त्या ठिकाणी आणता आलं, हे सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी खरंय. पण मग ज्या वेळेस आपण ही सगळी चर्चा करतो आणि नरेंद्र मोदींचा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सोबत, त्यातल्या त्या डोनाल्ड ट्रम्प सोबत जे पर्सनल कनेक्शन आहे याची आपण चर्चा करतो. मग पर्सनल कनेक्शनच्या माध्यमातून जर तहबूर राणाला आपण प्रत्यार्पण करून त्या ठिकाणी आणू शकतो तर त्याच पर्सनल कनेक्शनवर असा एक व्यक्ती जो अमेरिकेमध्ये राहून काहीच महिन्यां अगोदर भारतामध्ये असणाऱ्या पार्लमेंटला, आमच्या डेमोक्रेसीच्या टेम्पलला त्या ठिकाणी धमकी देतो की ते मी उडवून देणार, मी जे आहे जे महत्वाचे राजकारणी आहेत त्यांना मी ठार मारणार, अशी त्या ठिकाणी घोषणा करणारा गुरुपतवंत सिंग पन्नून आज सुद्धा अमेरिकेमध्येच आहे. फक्त तो अमेरिकेमध्ये नाही, तो त्या ठिकाणी कारवाया करतोय. फक्त तो कारवाया बरोबर आहे, डोनाल्ड ट्रम्पचं प्रशासन त्यांना सपोर्ट करत आहे. मग नरेंद्र मोदी प्रशासन जे आहे याच्या विरुद्ध खमकी भूमिका का घेत नाही? नक्कीच सरकारकडून असलेल्या अपेक्षा, त्यांनी घेण्याची अपेक्षित असलेली ही खमकी भूमिका ते घेणार का? तर दुसरीकडे मात्र